हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी डोंगरदेवी सर, योगेश्वरी महाविद्यालय अंबाजोगाई. मित्रांनो, यापूर्वी माझे तुम्ही काही व्हिडिओ पाहिले असाल. त्या व्हिडिओमध्ये आपण वर्ग 12वी विषय पाली या पुस्तकातील काही गद्यपद्य घेतलेले आहेत. तसेच आजसुद्धा त्याच पुस्तकातील आपण उतारे असतात. प्रश्न क्रमांक 6वा असतो, हा उतार्याचा असतो. आणि उतारे असल्यामुळे तो उतारा किंवा तो प्रश्न क्रमांक 6वा हा 8 गुणाचा असतो. त्यामध्ये उतारे विचारतात. एक गद्याचा उतारा विचारतात आणि एक पद्याचा उतारा विचारतात. या गद्यासाठी 4 गुण आहेत आणि एक पद्यासाठी 4 गुण आहेत. हे दोन्ही महत्त्वाचे आहेत. 8 गुणाचा प्रश्न असतो. अ आणि ब. त्यातला अ साठी पहा 5 नंबर पुस्तक 5 नंबरवर 85 वर 5 नंबर 85 त्यानंतर 86, 87, 88, 89 पर्यंत तुम्हाला गद्याचे उतारे दिलेले आहेत. एकूण 5 उतारे दिलेले आहेत. या 5 उतार्यापैकी तुम्हाला एक उतारा विचारतात. तसेच कवितेचे आहे 5 नंबर पुढे, त्याचे सुद्धा 5 उतारे आहेत. त्यापैकी एक उतारा विचारतात. 4 गुणाचा एक उतारा आहे. गद्याला 4 आणि पद्याला 4. त्या गद्यामध्ये पहिलाच उतारा आहे. तुम्हाला त्या उतार्याचं नाव आहे सुसुमार जातक. काय नाव आहे? सुसुमार जातक. जातक म्हणजे कथा. सुसुमार वानर, त्या वानराची ही कथा आहे. कोणाची कथा आहे? वानराची कथा आहे. कथा अशी आहे, पहा, एक फार मोठं जंगल राहते. काय राहते? जंगल राहते. आणि त्या जंगलामध्ये एक नदी वाहते. त्या नदीचं आहे गंगा नदी. या जंगलामध्येच गंगा नदी वाहते आणि जंगलामध्ये जे का वानराच्या रूपामध्ये बोधिसत्वाने जन्म घेतलेला असतो. हा बोधिसत्व हुशार असतो, मोठा होतो, तरुण होतो आणि हा अतिशय हुशार असतो, बुद्धिवान असतो. हा बोधिसत्व म्हणजे वानररूपी बोधिसत्व या नदीच्या काठावर राहतो. या नदीच्या काठावर वेगवेगळे झाड आहेत, फळं झाड आहेत, फुलं झाड आहेत, अरण्य आहे, जंगल आहे आणि या वनामध्ये तो राहतो. त्याचप्रमाणे याच नदीच्या या बाजूला सुद्धा वन आहेत, झाडात वेगवेगळे, चिकूचे आहे, आंब्याचे आहेत, फणस आहे, असे वेगवेगळे आंबे, चिंच आहेत, असे वेगवेगळे या काठावर सुद्धा झाडे आहेत. आणि या मधोमध्ये एक गंगा नदी वाहते. बोधिसत्व या बाजूला राहतो, नदीच्या या किनाऱ्यावर राहतो, वानर या किनाऱ्यावर राहतो. तसेच या नदीमध्ये मगर आणि मगरी सुद्धा राहतात. पती पत्नी मगर आणि मगरी सुद्धा राहतो. अनेक दिवस राहत असताना हा वानर इथलं जे काही फळे असतात, ते फळे संपलेले असतात झाडांचे, ज्याला जे खायचं असते, कंदमुळं, फळे हे संपलेले आहेत. म्हणून तो काय करतो? खाण्यासाठी पुन्हा या नदीमध्ये एक बेट आहे, एक मोठा दगड आहे. काय? मोठा दगड आहे. हे वानर या किनाऱ्याहून या दगडावर उडी टाकतो. अतिशय वेगाने उडी टाकतो आणि पुन्हा या दगडावरून या किनाऱ्यावर उडी टाकतो आणि या साईडला येतो, दुसऱ्या किनाऱ्यावर येतो. आणि आल्यानंतर तेथील जे फळ असतील ते फळे खातो. संध्याकाळ झाल्यानंतर पुन्हा तो इथं उडी टाकतो, या दगडावर उडी टाकतो, पुन्हा या दगडावर उडी टाकतो. असा त्याचा रोजचा हा कार्यक्रम असतो. आणि या नदीमध्ये मगर आणि मगरीण राहत असते. त्या मगरींना दिवस सुद्धा गेलेले असते. असेच एकदा सकाळच्या वेळेला या वानराने आपलं खाद्यपदार्थ खाण्यासाठी, जेवण घेण्यासाठी या दगडावर उडी टाकली नेहमीप्रमाणे. आणि त्या दगडावर या किनाऱ्यावर उडी टाकली. ही उड्या टाकत असताना या नदीमधील मगरीने त्या वानराला पाहिलं. आणि पाहिल्यानंतर आपल्या पतीला ती म्हणाली, मगराला म्हणाली, हे पतिराजा, मला या वानराच्या हृदयाचे मांस खायचे आहे, त्याला पकडून आण. आता पत्नीने सांगितलं, त्या मगरीने सांगितलं, म्हणून त्या मगराने होकार दिला. ठीक आहे, त्या वानराला पकडतो आणि तुला त्याच्याजवळ आणतो, त्याच्या हृदयाचे तू मांस खा. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी मगर सकाळी आलेले, संध्याकाळी गेलेले. तसेच दुसऱ्या दिवशी सुद्धा मगर आलेले, इथं उडी टाकलेले आणि पुन्हा इथं उडी टाकलेले आणि इथं तो दिवसभर राहून वेगवेगळे फळं खाऊ लागलेले. खात असताना सुद्धा आता जाण्यासाठी तेव्हा हा नदीतला मगर या दगडावर येऊन पसरलाय, बसलेला आहे त्याची वाट पाहत. वानर कधी येतो, कधी पकडतो, त्याला पकडण्यासाठी या दगडावर थांबलेला आहे, झोपलेला आहे. तेव्हा संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळ झाल्यानंतर हे वानर या दगडावर नेहमीप्रमाणे उडी टाकणार. तेव्हा या वानराच्या लक्षात आलं की हा दगड कसा काय मोठा झालेला आहे. दगडाचा आकार मोठा झालेला वाटतो. कशामुळे झालेला आहे? एखादा मगर मला पकडण्यासाठी तर आला नसेल ना, असा त्याच्या मनामध्ये विचार येतो.
म्हणून हे खरं आहे की खोटं हे पाहणी करण्यासाठी हा इथं असलेला वानर या दगडाला बोलू लागतो. हे दगडा कुठे आहे, काय झालं, समाचार विचारतो. मोठा का झाला, कशासाठी इथं आलेला, एखाद मगर तर इथं मला पकडण्यासाठी आला नाही म्हणून तो मगर म्हणून त्याला बोलू लागतोय. मगरा कुठे आहेस, काय आहेस, काय करायलास, मला पकडण्यासाठी आले का, असं याचे बोलत असताना तो मगर खरोखर त्याच्यासमोर बोलू लागतो. तो म्हणतो मी मगरच आहे. तो पुन्हा म्हणतो वानर कशासाठी आलेले आहे. तो म्हणतो मी तुझ्या हृदयाचे मांस खाण्यासाठी, माझ्या पत्नीला तुझ्या हृदयाचे मांस हवे आहे आणि तुला पकडण्यासाठी मी इथं थांबलेला आहे, तुझीच वाट पाहत आहे. आणि म्हणून त्याला लक्षात आलेलं आहे खरोखरच आता या दगडावर मगर आहे आणि आपल्याला पकडणार आहे, खाणार आहे. पण तो बोधिसत्व आहे, तो हुशार असतो. तो काय असतो, हुशार असतो. आता या नदीतून दुसरा मार्गाने त्या किनाऱ्यावर जाण्यासाठी नेहमीप्रमाणे वानर या किनाऱ्यावर राहतो. कसं जावं, काय जावं, दुसरा मार्गच नाही. आणि म्हणून आता विचार करतो बोधिसत्व वानर, विचार करतो कसं जावं, काय जावं, दुसरा मार्ग नाही. म्हणून ते एक युक्ती करतो, आयडिया करतो आणि या मगराला फसवतो. बघा कसं फसवतो. मगराला म्हणतो ठीक आहे, तुला जर हृदयाचे मांस खायचे असेल तर मी तुझ्याजवळ येतो, पण त्यासाठी एक काम करतो, तू तयार राहा, मला पकडण्यासाठी तू तयार आहे. जेव्हा तो म्हणतो तयार राहा, याच गोष्टीचा तो वानर फायदा घेतो. तयार झालेला मगर, जेव्हा मगर तयार होतो तेव्हा त्याचं तोंड उघडतो. तो म्हणतो तयार आहे मला पकडण्यासाठी, लगेच मी तुझ्याजवळ येतो. मगरानं आता तोंड उघडले आणि मगरानं तोंड उघडल्यामुळे एक होते, जेव्हा तो तोंड शिकारीसाठी उघडतो तेव्हा त्याचे डोळे बंद होतात. त्याने तोंड उघडले शिकार करण्यासाठी, त्या वानराला पकडण्यासाठी. त्याचे डोळे मात्र आता बंद झाले. या गोष्टीचा फायदा वानर घेते आणि म्हणूनच त्याला म्हणते तू तयार आहे मला पकडण्यासाठी. मगर इथं तयार आहे, तोंड त्याने मोठं केलेले आहे. तोंड मोठं केल्यामुळे, तयारीत असल्यामुळे त्याचे डोळे बंद झालेले आहे आणि म्हणून या गोष्टीचा या वानराने फायदा घेतला आणि अतिशय वेगाने त्या मगराच्या डोक्यावर उडी टाकली. डोक्यावर उडी टाकली आणि त्याची अतिशय वेगाने या किनाऱ्यावर उडी टाकली, आपली सुटका करून घेतली. तेव्हा मगर म्हणतो तू अतिशय हुशार आहेस, तू अतिशय बुद्धिवान आहेस, तुझी यापुढे कोणीही फसवणूक करू शकत नाही, तुला कोणी पकडू शकत नाही. अशाप्रमाणे ही कथा आहे. पहा कथा. स्वाध्याय पहा. स्वाध्यायामध्ये काही प्रश्न दिलेले आहेत. तुम्हाला एकूण त्या स्वाध्यायामध्ये 7 प्रश्न दिले आहेत. 7 प्रश्न विचारत नाही, प्रश्न 3 विचारतात 2 मार्कासाठी. 2चे उत्तर म्हणतात. काय म्हणतात, खालील प्रश्नाची एका वाक्यात उत्तर लिहा. पण तिथं कसं आहे, खालील प्रश्नाची कोणते 2 वाक्याची एका वाक्यात उत्तर लिहा 2 गुणासाठी. प्रश्न देतील 3च आणि विचारतील तुम्हाला 2 प्रश्नाची उत्तरे लिहा 2 गुणासाठी. एका प्रश्नाला 1 गुण. एवढे प्रश्न देत नाही. तरी आपण पाहू आता. पहा प्रश्न पहिला. आता हा उत्तर तुम्हाला देणार आहे. इथं काय करतील, हा उतारा तुम्हाला इथं देतील आणि इथं दिल्यानंतर हा जसा तसा इथं उतारा दिल्यानंतर हा उतारा दिलाय तुम्हाला पालीतला, जसा पुस्तकात दिलेला आहे तसा उतारा दिलेला आहे. आणि या उताराच्या खाली प्रश्न देतात. यामधले 3 प्रश्न देतात कुठले तरी, त्या प्रश्नाची उत्तरं इथं सुद्धा आहेत. हे जे दिसू लागलं तुम्हाला उतारा, तो उतारा वाचायचा आणि त्या उतारामध्ये सुद्धा हे कथानक लक्षात ठेवा किंवा त्यामध्ये सुद्धा त्याचं उत्तर आहे. पहा ते वाचून दाखवतो मी तुम्हाला. अतिथी वारणेचे ब्रह्मदत्ते रचन काळंते हिमवंते पदस्य बोधी. हा उतारा येतात, हा उतारा इथे देतात. हा संपूर्ण उतारा इथे देणार आहे. त्याच्या खाली प्रश्न देतील 3. त्याच्या खाली पुन्हा 2 मार्कासाठी सत्य असत्य देतील, चूक बरोबर असं 4 मार्क देतात. प्रश्न 2 मार्कासाठी, सत्य असत्य 2 मार्कासाठी. पहा उतारा. अतिथी वारणेचे ब्रह्मदत्ते रचन काळंते हिमवंते पदस्य बोधिसत्व कपि येऊन निबतित्वा नागबल थान संपन्न महाशरीरो भोगंग पत्त हुत्वा गंगा नदी. काय शब्द आणणार का, गंगा नदी. कोणता नदी आहे, कोणती नदी आहे, गंगा नदी. तो शब्द आणणार का पुस्तकात, लक्षात ठेवा. गंगा नदी. अरया अरण्य, अरण्य अरयातने वासन कप्पेसी तदा गंगा आहे. पुन्हा शब्दाला तदा गंगा आहे. एको सुसुम. हा शब्द आणणार सुसुमार. आपलं हेडिंग आहे सुसुमार. सुसुमार म्हणजे वानर. सुसुमारो वानर समजून घ्यायचं, वानराची कथा. पुढे शब्द येते अजून. सुसुमारो वसी अतस्स भरिया बोधिसत्व सरेंग दिसवा तस्स हृदय मसेंग डोहळम उपादेत्वा सुसुमार. पुन्हा शब्दाला सुसुमार. सुसुमार अहम अहम सामी येतस्स कपिराजस्स हृदय मसंग खादित्यु कामाती मध्ये मयंग जलगोचर येस थलगोचरा चिंतुंतं गन्नितो सक्किसाम ती येन केन उपायन गन्नम सचन लभिसामी मनिसामी तेनही मा भारिया अतेको उपायनती
खादा पेट सामी तन तस्स हृदयमसंती सुसुमार, पुन्हा शब्दाला सुसुमार, सुसुमार समस्सामी अत्येक दिवस बोधिसत्व गंगाय, गंगा नदी आलं, गंगाय नदी पाणी पिवित्वा गंगा तीरे, पुन्हा गंगा तीरे शब्द आला, निशिन्न काले संतिकन गंत्वा एवमाव वानरी नंद, पुन्हा शब्द पहा, हा शब्द काय वानरी नंद, काय शब्द आला वान, सुसुमारी शब्द येतो अनेक ठिकाणी आणि वान सुद्धा शब्द आला, हे शब्द लक्षात पाहिजे. गंगा नदी शब्द काय ते गंगा नदी, हे शब्द लक्षात पाहिजे. 2-3 शब्द उतारा वाचा, त्याचा उतारा 2-3 शब्द लक्षात आला, वानराची कथा किंवा सुसुमारीची कथा आणि गंगा नदीची, हे शब्द लक्षात ठेवा. वानरंदी सिमे पदेसे कसट फलानी खादंतो किंग किंग तोम चिन्ह ठाणू एवं चरसी पाद गंगाय, पुन्हा शब्द आला गंगाय, पाद गंगाय अंब, कोणकोणते झाड अंब, लब्बुजानी मधुर फलान अत्थोंग नक्ती किंग ते तत्था गंत्वा फलाफलं खादितू न वट्टते ती. हा उतारा पूर्ण इथे देतात तुम्हाला, काय देतात उतारा पूर्ण इथे देतात आणि त्याच्या खाली प्रश्न देतात. उतारा समजा इथपर्यंत आलेला आहे, उतारा इथपर्यंत, आता प्रश्न देतात तिच्या खाली प्रश्न किती देतील 3 प्रश्न देतात, त्या प्रश्नाचे उत्तर विचारतात. कोणत्या 2 प्रश्नांचे उत्तर लिहा, एका वाक्यातले 1 मार्कासाठी, एक प्रश्न एका वाक्यासाठी आहे 2 गुणासाठी. आता प्रश्न बघू, खालील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर लिहा. प्रश्न पहिला, पूर्वी वाराणसीमध्ये कोण राज्य करीत होते? पहिलंच वाक्य, अतिथे वाराणसी ब्रह्मदत्ते. काय म्हणते? अतिथे वाराणसी, प्राचीन काळी वाराणसी नगरामध्ये ब्रह्मदत्त राजा नावाचा राजा राज्यकारभार करीत असताना, कोणता राजा? उत्तर लिहा ब्रह्मदत्त राजा. पूर्वी वाराणसीमध्ये कोण राज्य करीत होते? ब्रह्मदत्त नावाचा राजा. दुसरं पहा, बोधिसत्व कोणत्या कुळात जन्माला आला? वानराच्या. पुढे येतात हिमवंत पदेचे बोधिसत्व, पहा कपयोनीय, कोणत्या कुळात? कपय, वानराच्या कुळात जन्माला आला. तिसरा प्रश्न, बोधिसत्व शरीराने कसा होता? पुढे वा शब्द, नागबलो थान संपन्नो, नागबल शक्तिशाली, बलो बलवान. बोधिसत्व कसा? बलवान होता, शक्तिवान होता, शक्तिशाली होता. बोधिसत्व शरीराने कसा होता? बलवान होता, ताकदवान होता. पुढे पहा, बोधिसत्व कुठे राहत होता? पुढे येते शब्द, महाशरीर भोग भोगम्म पत्त हुत्वा, पा गंगा निवत्ते अरण्य, बघा गंगा निवत्त अरण्य आहे त्याने, गंगा नदीच्या काठावर अरण्य, हे गंगा नदी आहे त्याच्या काठावर जे अरण्य जंगल आहे त्या जंगलामध्ये राहत होता. गंगा नदीच्या काठावर अरण्यात जंगलात राहत होता. गंगेमध्ये कोण राहत होते? पुन्हा पहा, या गंगेमध्ये कोण राहत होते? मगर आणि मगरीन. गंगेमध्ये मगर आणि मगरीन राहत होते. मगराच्या पत्नीला काय खाण्याची इच्छा झाली? मगराच्या पत्नीला वानराच्या हृदयाचे मांस खाण्याची इच्छा. पुढे येतात ते शब्द, वाचायचा उतार, एक 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 सगळे येते. खादं तू काम आहे बा, हृदय मस, हृदय मस, मराठी शब्द हृदय मस, मांस, हृदयाचे मांस, खादी तू काम, खादी तू खाण्याची, त्याच्या हृदयाचे मांस खाण्याची इच्छा झाली. पुढे बघ, खाण्याची. प्रस्तुत उतार्यास कोणत्या मधुर फळांचा उल्लेख आहे? शेवटचं वाक्य बा, शेवटचे 2 वाक्य बा. काय झालं? पार गंगा आहे, अंब, अंब म्हणजे आंबा, लबू लबू जादीन, फल मधुर, आंब्याचे आणि याचे, आंबा लबू जाण्याने, आंब्याची का इत्यादीचे. प्रस्तुत उत्तर मधुर फळ, आंब्या इत्यादीच्या फळांचे, इत्यादी फळांचा उल्लेख आलेला आहे. आंबा इत्यादी मधुर फळांचा उल्लेख आलेला आहे. जांभूळ, लंबू हा जांभूळ, आंबा आणि जांभूळ इत्यादी मधुर फळांचा उल्लेख आलेला आहे. हे 7 प्रश्न जरी दिले असतील, तुम्हाला 7 प्रश्न देत नाहीत, 3च प्रश्न देतात, 2 प्रश्नाचे उत्तर विचारतात. दुसरं का सत्य असत्य का, खालील वाक्य सत्य असं, हा उतारा आहे का? उतारा तोच आहे. प्रश्न झाले 2, तर दुसरा एक असते खाली, हा एक, दुसरं असते खाली सत्य असत्य ओळखा. खालील वाक्य सत्य असत्य सांगा, ओळखा. या उतारामध्ये असते सगळे ते सत्य असत्य, ते पहा. पहिलं वाक्य, अतिथे वाराणसी बोधिसत्व रज्जन काढते. पहिलेच वाक्य पहा, अतिथे वाराणसी ब्रह्मदत्ते. इथं काय दिलं? ब्रह्मदत्ते, इथं दिलं बोधिसत्व. वाक्य चुकलं बरोबर आहे? चूक. पहिलं वाक्य चूक आहे, चुकले. पहिलं वाक्य चूक आहे, पण पहिलं वाक्य चुकले आहे. चूक किंवा बरोबर, सत्य असत्य. पहिलं वाक्य सत्य. यदा गंगाये एको सुसुमारवसी, यदा
वाक्यात चेक करायचं आहे. गंगाये एको सुसुमारोशी, पहा चौथं वाक्य. यदा गंगाये सुसुमारो, यदा इथं तदा दिलं तेव्हा, यदा चुकलेलं वाक्य. दुसरं सुद्धा वाक्य चुकलेलं आहे, असत्य आहे. तिसरं पहा, अहं सामी येतस्य कपिराजस्य हृदयमसं खादितु कामा. अहं सामी पहा 1 2 3 4 पाचवं वाक्य, सहावं वाक्य पहा खाली पहिल्या उत्तरात. अहं सामी येतस्य कपिराजस्य हृदयमसं खादितु कामा, बरोबर आहे. खादितु कामा, हा बरोबर. तिसरं वाक्य बरोबर आहे, सत्य आहे. चौथं वाक्य पहा, किन्नुंतम गन्निंतुम सख्खिसामाती. किन्नुंतम गण, हा याचं किन्नुंतम गण. शेवटचं वाक्य पहा पहिल्या उत्तरातलं, यस थल गोचर, त्याचं पुढलं पहा, किन्नुंतम गन्निंतुम सख्खिसामाती, बरोबर आहे, सत्य आहे. पाचवं वाक्य पहा, येन केन उपायन गन्नम सचेन लभिसामी मनीसामी. ती त्याची बायको म्हणते. पुढे पहा, दुसरा उतार पहा, पहिलेच वाक्य, येन केन उपायन गन्नम सचेन न लभिसामी मनीस. जर त्याच्या हृदयाचे मांस खाल्ले नाहीत मी तर मी मरणार आहे. सत्य आहे का? सत्य, सत्य. पाच वाक्य सत्य, सत्य सत्य. तुम्हाला 5 वाक्य देत नाही, तुम्हाला 3 वाक्य देतात. कुठलेही 3 वाक्य देतील, 2 वाक्याचं विचारते 2 मार्कासाठी. असा उतार असतो. एका वाक्यात उत्तर द्या 2 मार्क, सत्य असत्य 2 मार्क. खाली बाजूला दिलेलं आहे, ते सोडून घ्या आपण. खाली रेखाजाळे पूर्ण करा. आता सत्य असत्य जर नाही विचारलं त्याने तर रेखाजाळे विचारतात. काय विचारतील? रेखाजाळे विचारते. सत्य असत्य याला और रेखाजाळे सुद्धा विचारतात. पहा, खाली रेखाजाळे पूर्ण करा. किंग जलगोचर च थलगोचर, असे कोणते पशु प्राणी आहेत की जे जमिनीवर राहतात? जलगोचर आणि स्थळगोचर. जल म्हणजे जलाशयामध्ये पाण्यामध्ये जिवंत राहतात आणि जमिनीवर सुद्धा जिवंत राहतात. काय होय? सुसुमार, एक शब्द लिहा, सुसुमार मगर आणि सुसुमारो भरिया मगरी. सुसुमारो भरिया, सुसुमारो भरिया. एका ह्याच्यातल्या सुसुमारो, त्याच्या पुढे दुसरं सुसुमारो भरिया, त्याची पत्नी मगर आणि मगरीन. किंवा तिथे एखादा शब्द असेल, पाहते तो दिले पुस्तकात, सुसुमारो वसी तदा गंगाये एको सुसुमारो वसी अतस्य भरिया. हे भरिया, भरिया म्हणजे पत्नी, मगर आणि मगरीन. दुसरा उतार, दुसरा रेखाजाळ पहा. किंग दे गोचर, कोणते 2 प्राणी? कोणते याच्यात आले ते? एकल्या वाहन, दुसऱ्या सुसुमारो. एकल्या वानर, दुसऱ्या सुसुमारो. नंतर पहा शेवटचा जोड्या लावा. वाराणसी ब्रह्मदत्ते, वाराणसी ब्रह्म रज्जन कारंते, ब घ्या. वाराणसी ब्रह्मदत्ते रज्जन कारंते, ब. हिमवंते पदेशे बोधिसत्व, अ घ्या. हिमवंते पदेशे बोधिसत्व, अ घ्या. अशा प्रमाणे शक्यतो तुम्हाला काय विचारतात? एका वाक्यात उत्तर द्या आणि चूक किंवा बरोबर लिहा. 2 वाक्य विचारतात. 2 वाक्य एका वाक्यासाठी 2 गुणासाठी, एका वाक्यातलं प्रश्न उत्तर 2 गुणासाठी आणि चूक किंवा बरोबर सत्य असत्य 2 गुणासाठी. दुसरी कथा पहा. कथेचं नाव आहे सप्तस्स पटीसाट्टये. जशास तसे ठकाला माठक. सप्तस्स ठक, पटीसप्तस्स माठक, ठकाला माठक भेटतो. जशाला तसा भेटतो. पायाची कथा पहा. प्राचीन काळी वाराणसी नगरामध्ये ब्रह्मदत्त नावाचा राजा राज्यकारभार करीत असताना बोधिसत्वाने अमात्यपुरात जन्म घेतला. तो मोठा झाला, न्यायमंत्री झाला. मोठा झाला बोधिसत्व, तो न्यायाधीश झाला, न्यायमंत्री झाला. असेच एकदा 2 मित्र होते. एक गावातील मित्र आणि एक नगरातील मित्र. हे मित्र म्हणून राहत होते एका गावामध्ये. तेव्हा या गावातील मित्राने या नगरातील मित्राकडे 500 लोखंडी फार ठेवले. किती फार? 500 लोखंडी फार ठेवले. हे मित्र जरी असले, हे व्यापारी होते. हे कोण होते? व्यापारी होते. मित्र आहेत ते, परंतु व्यापारी मित्र आहेत. 2 व्यापारी मित्र, एक गावातील व्यापारी आणि एक नगरातील व्यापारी मित्र. या गावातील व्यापाऱ्या मित्राने या नगरातील व्यापाऱ्याकडे 500 लोखंडी फार ठेवले. त्याला गेला, त्याच्या घरी गेला आणि त्याला सांगितले, मित्रा मला व्यापार करण्यासाठी बाहेर गावी जायचं आहे, मी लवकर येणार नाही, 2-4 महिन्यानं
वापस येणार आहे तोपर्यंत तुझ्या घरामध्ये माझे 500 लोखंडी फाळ ठेव. जे नांगरांसाठी करतात, जमिनीमध्ये नांगरतात ते नांगराचे फाळ. त्याने तो त्या नगरातील व्यापारी म्हणला ठीक आहे. म्हणूनच या गावातील व्यापाऱ्याने आपले 500 लोखंडी फाळ याच्या घरी आणले आणि याच्या रूममध्ये ठेवलेले आहेत, घरी ठेवलेले आहेत. घरी ठेवल्यानंतर व्यापार करण्यासाठी निघून गेलेले आहेत. गावातील मित्र व्यापार करण्यासाठी निघून गेलेले आहेत. व्यापार केला तर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या नगरामध्ये गावामध्ये 5-6 महिने त्यामध्ये निघून गेलेले आहेत. पुन्हा तो परत आला आणि परत आल्यानंतर आपल्या मित्राकडे गेला, नगरातील मित्राकडे गेला आणि गेल्यानंतर त्याला म्हणू लागला की माझे लोखंडी फाळ दे. ते तुझ्याकडे 500 लोखंडी फाळ ठेवले होते ते माझे फाळ परत कर. तेव्हा तो बघा कसा, तेव्हा हा मित्र बा काय म्हणतो, तेव्हा हा नगरातला मित्र ज्या रूममध्ये ते 500 फाळ ठेवले होते त्या रूममध्ये आपल्या त्या गावातील मित्राला घेऊन गेला. त्याच्या देखतच त्याच्यासोबतच त्याने कुलूप उघडलं, त्याच्यासमोर कुलूप उघडलं आणि त्याला त्या रूममध्ये घेऊन गेला. आणि त्या रूममध्ये एकही लोखंडी फाळ नव्हता. तर त्या रूममध्ये उंदराच्या लेंड्या पसरलेल्या होत्या. तेव्हा तो म्हणतो, नगरातला मित्र म्हणतो, त्याची फसवणूक करतो की अरे बाबा तुझ्या समोरच तुझ्या देखतच या रूममध्ये आपण लोखंडी फाळ ठेवले होते, 500 लोखंडी फाळ ठेवले होते आणि तू निघून गेलेले आहेत. मी काही लक्ष दिले नाही आणि तुझे हे फाळ उंदराने खाल्ले. काय म्हणतो, लोखंडी फाळ उंदराने खाल्ले. हे बघ उंदराच्या लेंड्या, त्याला लेंड्या सुद्धा तिथं दाखवतो. मुळात तोच आणून ठेवतो पहिल्यांदा तिथं, उंदराच्या लेंड्या पसरवत असतो. पण त्या मित्राची फसवणूक करतो की तुझे लोखंडी फाळ उंदराने खाल्लेले आहेत, हे उंदराच्या लेंड्या बघ. तो सुद्धा हुशार असतो, गावातला मित्र सुद्धा हुशार असतो. आणि तो म्हणतो ठीक आहे बाबा, आता खाल्ले उंदराने फाळ खाल्ले तर आता काय करावं, ठीक आहे म्हणते, खाऊ दे म्हणते, खाल्ले. दुसऱ्या दिवशी त्याच्या घरी पुन्हा येतो. आल्यानंतर त्या मित्राला म्हणतो की मित्रा, मला नदीमध्ये आंघोळ करण्यासाठी जायचं आहे. तुझ्या गावामध्ये ते नदी आहे, त्या नदीमध्ये सकाळी आंघोळ करण्यासाठी जायचं. तो म्हणते जा, पण तुझ्या मुलाला सोबत नेतो. 2-4 वर्षाचा मुलगा असतो त्याचा, नगरातील मित्राचा एक मुलगा असतो, लहान मुलगा असतो, त्याला सोबत न्यायचा. तो म्हणते नाही. मग त्याच्या मित्राला, त्या मुलाला सोबत घेऊन जातो, नदीवर जातो. गावातील मित्र नदीवर जातो, आंघोळ करतो आणि परत येत असताना त्याच्या मुलाला एका दुसऱ्या मित्राच्या घरी ठेवून देतो. ठेवून दिल्यानंतर एकटाच परत येतो नगरातील मित्राकडे, एकटाच परत येतो आंघोळ करून. तेव्हा नगरातील मित्र म्हणतो, माझा मुलगा कुठे, माझा मुलगा नाही तुझ्यासोबत, कुठे गेला तो म्हणतो अरे रे बाबा, काय करावं, मी आंघोळ करू लागलो होतो नदीमध्ये, मी आंघोळ करू लागलो होतो आणि आंघोळ करत असताना ससारा नावाचा पक्षी आला आणि तुझ्या मुलाला घेऊन गेला. काय म्हणतो, 2-4 वर्षाचा, 4-5 वर्षाचा मुलगा आहे आणि त्या 2-4 वर्षाच्या किंवा 5 वर्षाच्या मुलाला पक्ष्याने घेऊन गेलो म्हणतो. तेव्हा हा नगरातला व्यापारी, हा मित्र, हा भांडू लागतो, नाही पक्षी काय मुलाला नेऊ शकतो काय, एवढ्या मोठ्या मुलाला, तू लबाडी केलेली आहे, माझा मुलगा. तो म्हणतो नाही, लबाडी नाही केली मी. तो म्हणतो तुझ्यावर केस दाखल कर म्हणतो, माझ्या कोर्टात जा, काय करायचं कर. तेव्हा मग हा कोर्टात जातो. हा नगरातला मित्र कोर्टात जातो, केस दाखल करतो याच्या, माझ्या मुलाला नेलं म्हणून. कोर्ट मॅटर सुरू होते आणि कोर्ट मॅटरचा न्यायाधीश असतो बोधिसत्व. हा बोधिसत्व दोघांनाही विचारतो, नगरातील मित्राला विचारतो आणि गावातील मित्राला घडलेला प्रकार विचारतो. आणि त्या न्यायाधीशाच्या लक्षात येतो आणि म्हणून तो न्यायाधीश त्याला म्हणतो, यालाच म्हणतो नगरातील मित्राला की मित्रा, उंदीर काही फाळ खात नाही म्हणून त्याचे फाळ तू पहिले परत कर. 500 फाळ तू लपून ठेवलेले आहेत ते त्याचे फाळ तू परत कर. आणि यालाही म्हणतो नगरातील गावातील मित्राला सुद्धा की मित्रा, पक्षी काही मुलाला नेत नाही म्हणून त्याच्या मुलाला सुद्धा तू वापस कर. अशाप्रमाणे हा नगरातील व्यापारी त्याचे 500 फाळ वापस करतो आणि हा गावातील व्यापारी त्याच्या मुलाला सुद्धा वापस करतो. अशाप्रमाणे ही कथा आहे. पहा कथेत प्रश्न उत्तर दिलं खाली, ते प्रश्न सोडून घेऊ. प्रश्न पहिला, बोधिसत्व कोणत्या कुळात जन्माला होता? पहिल्याच वाक्यामध्ये अतिथे वारणसे ब्रह्मदत्ते रज्जन कालंते. काय म्हणते, बोधिसत्व कोणत्या कुळात जन्माला आला होता? ब्रह्मदत्ते रज्जन कालंते. कोणत्या कुळात? राजकुटुंबात. बोधिसत्व कोणत्या कुळात? पुढे येतो, नाही, अमात्य कुटुंबात. कोणत्या कुळातले? अमात्य कुटुंबात, व्यापारी कुटुंबात जन्माला आला होता. पुढे बघा, ग्रामवासीने नगरवासी जवळ काय ठेवले होते? गावातील
मित्राने या नगरातील मित्राजवळ काय ठेवले होते? उत्तरला 500 लोखंडी फाळ. वाचायला दिसते तुम्हाला सगळं. वाणिज्य दो व्याण्याची त्या शब्दाला वाचून दाखवतो पहिल्यांदा. अतिथे वारणशे ब्रह्मदत्ते राज्य कारण ते बोधिसत्व अमत्य कुले. कोणत्या कुळात? अमात्य कुळात. व्यापारी कुटुंबात निबद्धित्वा वयपत्व विनिश्चय मंचो अवसी न्यायाधीचा. तदा गामवासी, बघा गामवासी त्या शब्दाला निर्णय करा. गामवासी गावातील निवासी व्यापारी. नगरवासी द्वे वाणीचा मित्तावसी. बघा हे शब्द लक्षात ठेवा. द्वे वाणीचा मित्तावसी. मित्ता म्हणजे मित्र, वाणीचा म्हणजे व्यापारी. तेव्हा गावातील आणि नगरातील हे दोन मित्र व्यापारी होते. हे शब्द लक्षात ठेवा. नगरवासी गामवासी स नगरवासी स संतिक पच्च. बघा पच्च फाल सतानी फाल. बघा फाल सपानी पच्च 500. पच्च सतानी टप्पेस 500 लोकांनी फाल ठेवले. हा फाल शब्द लक्षात ठेवा. पच्च फाल फाल असा फाल शब्द फाल. 500 फाल पच्च 500 सहस्तानी 500 लोखंडी फाल. नगरवासी गामवासी. पुढे वाचत ते सगळं वाचलं की तुमच्या ते लक्षात येते बरं का. कथाही सांगितलं मी, कथाही लक्षात ठेवा आणि थोडं वाचत राहायचं किंवा अजून वाचलं तर पुढे येतात पा फाल सो ते फालन विकनित्वा त्याने ते फाल विकून टाकले. मूलं गयत्वा फालन ठप्पेचे ठाणे सखीचिन्ह आकीचिन्ह ठप्पेत्वा. आणि त्याने त्या नगरातील मित्रांनी त्याचे फाल विकून टाकले, पैसे घेतले आणि ज्या रूममध्ये फाल ठेवले होते गेले का त्याने गुंजाच्या लेण्यात तिथं बसवून ठेवले. पुढे बा अप्पर भागे गामवाची आगत फालंग मी दे इथे या. कालांतराने तो गावातील व्यापारी आला आणि त्याला म्हणू लागला फालंग मी दे इथे या. फालंग फाळ माझे फाळ दे 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 मित्रा माझे फाळ दे. तेव्हा तो काय म्हणतो? कुटुवाणिजो. बघा कुटुवाणिजो कुटील वाणिजो व्यापारी. हा शब्द लक्षात ठेवा. फाला ते मुसिकाही खातीता. बघा काय म्हणतो? मुसिक उंदीर. तुझे फाळ उंदराने खाल्ले. तो धूर्त व्यापारी लबाड व्यापारी काय म्हणाला? नगरातील तुझे फाळ उंदराने खाल्ले. लक्षात ठेवा. फाल कुटवाणिजो मुसिक उंदीर. अशा प्रमाणे संपूर्ण कथा आहे. कथा सांगितली मी तुम्हाला. आता प्रश्न उत्तर बघू. बोधिसत्व कोणत्या कुळात जन्माला आला होता? प्रश्न पहिला त्याचं उत्तर बोधिसत्व अमात्य कुळात जन्माला. अमात्य व्यापारी कुटुंबात. दुसरा प्रश्न गामवासीने नगरवासी जवळ काय ठेवले? 500 लोखंडी फाळ ठेवले. या मित्राजवळ काय ठेवले? 500 लोखंडी फाळ ठेवले. तिसरा प्रश्न नगरवासीने लोखंडी फाळाचे काय केले? नगरवासीने लोखंडी फाळाचे विकून टाकले, पैसे घेतले. ते फाळ विकले आणि पैसे घेतले. दुसरे फाळ. नंतर प्रश्न गामवासीने कोणता विचार केला? तेव्हा या गामवासीने कोणता विचार केला? माझे फाळ उंदराने खाल्ले नाहीत, याने सुटलेले आहेत. तो म्हणतो की उंदराने खाल्ले तुझे फाळ. उंदराने खाल्ले नाहीत, यानंच मला धोका दिलेला आहे, याने सुटलेले आहेत. पुढे बघ. गामवासींनी स्नानासाठी जाताना कोणाला सोबत नेलं? गामवासीने आंघोळ करण्यासाठी जाताना कोणाला सोबत? त्याच्या मुलाला. नगरवासीच्या मुलाला, नगरातील जो मित्र होता त्याच्या मुलाला सोबत नेले. नगरवासीने गामवासीला काय विचारले? माझा मुलगा कुठे? तेव्हा तो वापस एकटाच आला. तेव्हा याने याला विचारले माझा मुलगा कुठे? गामवासी नगरवासी त्याच्या मुलाबद्दल काय सांगितले? याने याला, गावातील मित्राने याला काय सांगितलं मुलाबद्दल? तुझ्या मुलाला पक्षाने दिले, ससाना पक्षाने दिले. अशा प्रमाणे 7 प्रश्न आहेत. 7 प्रश्न येत नाहीत, 3च प्रश्न येतात. कुठले 3? आणि ते सगळं उतार असते इथं. आधी सांगितल्याप्रमाणे उतारे देता. हाच उतारे देतात तुम्हाला. काय करता? हा उतारे देता या चौकोनामध्ये. याच्या खाली प्रश्न देतात. हा उतार पूर्ण येत असतो. त्याचे प्रश्न असतात 3. त्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे 2 गुणासाठी. पुन्हा दुसरा हे असमजा किंवा 1. त्याच्या खाली दुसरं ते सत्य असत्य ते सुद्धा दिलं. पहा खाली वाक्य सत्य तर असत्य ओळखा. हा सुद्धा उतार इथंच असतात. हे सगळं उतारा इथं असतो. हे पाहून ओळखायचं खरं आहे की खोटं आहे. पहिलं वाक्य नगरवासीचं संतिक्रम सत्य फाल 700 फाल ठेवले. नगरवासीने त्या मित्राजवळ 700 फाल ठेवलं. चुकलं. किती फाल ठेवले? 500. नंतर फाल मी देईती आहे. बरोबर आहे, माझे फाल दे. वाक्य बरोबर आहे. पहिलं वाक्य चुकलेले आहे, चूक बरोबर. दुसरं वाक्य बरोबर आहे. तिसरं वाक्य पहा इमस्स धारकस्य कथीचं गंतू मा देथाती. इमस्स पुस्तकात पाहायचं, चेक करायचं. प्रत्येक वाक्य दिसते तुम्हाला. वाक्य बरोबर आहे. तिसरं.
चौथा वाक्य सा पुत्र मे कीर्ती अहम, माझा मुलगा कुठे? चौथं वाक्य बघा. सा म्हणजे ती होती, चुकलेलं आहे. पुत्र पाहिजे, पुत्र आहे पण सा म्हणजे ती होती, चुकलेलं वाक्य. चौथं चुकलेलं आहे. पाचवं पहा, तव पुत्र नखपंजरण गयत्वा आकाशे पंकन, तुझ्या मुलाला ससाना पक्षाने दिले. पंखामध्ये त्या याच्यामध्ये जाऊन चोचीमध्ये वाक्य बरोबर आहे असं पाहिजे. चूक बरोबर बरोबर किंवा असत्य सत्य सत्य असत्य सत्य. अशाप्रमाणे 2 मार्कासाठी विचारतात. ते 3च विचारतात. इथे किती विचारले? 5 विचारले. 5 विचारत नाहीत. किती विचारतात? 3 विचारतात. त्यापैकी 2 वाक्य तुम्हाला सत्य असत्य सांगायचं 2 मार्काला असे विचारतात तुम्हाला. प्रश्न उत्तर 2 मार्काचे, चूक बरोबर 2 मार्क. कोष्टक दिले ते सुद्धा सोडून देऊ. पहा, खाली रेखाजाळे पूर्ण करा. तिसरं बीट, द्वैमित्ता, 2 मित्र. येऊ तरच आहे. गामवासी नगरवासी. एका शब्दातल्या, एका वाक्यातल्या, एका चौकोनातल्या गामवासी, दुसऱ्या लिहा नगरवासी. पुस्तकात आलेले शब्द. द्वैमित्र बघा, वाक्य नंबर 3 बघा, अवसी तदा गामवासीचं नगरवासीचं. द्वैमित्ता, द्वैमित्र. दुसरं बघा, किंग पशुस पक्षी, कोणते पशु प्राणी? एकाला मुशिक उंदीर, दुसऱ्याला कुलत्थू पक्षी, ससाना पक्षी. उंदीर आणि कुलत्थू ससाना पक्षी, पक्षाने नेले. अशाप्रमाणे ते झालेले आहे. त्यानंतर चौथं पहा, जोड्या लावा. पहिलं तदा गामवासीचं नगरवासीचं. तिसरं काय? दो वाणीचं मित्ता आवसू, क लावा. त्याला एकला क लावा. जोड्या शक्यतो येत नाही. तुम्हाला शक्यतो सांगतो तुम्हाला काय येणार आहे. एका वाक्यात उत्तर येतात, सत्य असत्य येतात, हेच कळत जास्त. बाकी नाही केलं चालेल. जोड्या भाऊ. दुसरं पहा, फालंग ते मुशिकाही अल्या खादिती, तुझे फाल मुद्राने खाल्ले. मुशिक म्हणजे उंदीर, अ लावा. अशाप्रमाणे ही तिसरी कथा संपलेली आहे. हॅलो. तिसरं उत्तर पाहू. उत्तराचं नाव कम्मेने व सिद्धी न नामेनं. नावामध्ये काही नाही तर कर्मामध्ये सगळं आहे. नामेनं न नामेनं. कम्मे कर्म, कर्मामध्येच जे कर्म करतो आपण, जे कार्य करतो त्यामध्ये सगळं काही आहे. नावामध्ये काही नाही. एखाद्याचं धोंड्या नाव असू शकतो, दगड नाव असू शकतो. पहिले जुने नाव तसेच होते, तरी ते विद्वान झाले, प्रसिद्ध झाले. म्हणून नावामध्ये काही नसतं, ते आपल्या कर्मामध्ये असतं. अशा प्रकारचं कथेचं हेडिंग आहे. पहा, कथा अशी आहे. प्राचीन काळी तक्षशिलेमध्ये बोधिसत्व म्हणून एक आचार्य होते. कोण होते? आचार्य होते, प्रसिद्ध आचार्य होते. आणि आचार्य असताना हे आचार्य 500 विद्यार्थ्यांना शिकवित होते. किती विद्यार्थ्यांना? 500 विद्यार्थ्यांना शिकवित होते. त्या 500 विद्यार्थ्यापैकी पापक नावाचा विद्यार्थी होता. एक विद्यार्थी पापक होता. अनेक मुलं किंवा शिक्षकसुद्धा, आचार्यसुद्धा त्याला पापक पापक म्हणून बोलावत होते. पापक इकडे, पापक हे कर, पापक ते कर. तेव्हा त्याला असं वाटलं की मला कोणी पापक पापक म्हणतो, माझं नाव अमंगल आहे, चांगलं नाही, पवित्र नाही, अशुद्ध आहे, अमंगल आहे. तेव्हा तो एके दिवशी आपल्या गुरुकडे गेला, आचार्याकडे गेला आणि आचार्याला म्हणाला की सर, माझं नाव अमंगल आहे, पापक आहे, माझं नाव तुम्ही बदलून द्या, चांगलं नाव ठेवा. तेव्हा गुरुजी त्याला म्हणतात, आचार्य म्हणतात, तूच तुझं नाव एखादं शोध आणि ते मला सांग, ते नाव तुला देतो. त्याला असं वाटलं आपण जीवक ठेवावं. कोणतं नाव ठेवावं? जीवक नाव ठेवावं. कारण जीवक जिवंत राहणारा, जिवंत असणारा, चांगलं नाव आहे. आणि असेच एकदा तो एका गावी गेला आणि एका गावी गेल्यानंतर जो जीवक नावाचा एक व्यक्ती होता, त्याचं नाव जीवकच होतं, तो मरण पावलेला त्यानं पाहिला. आणि म्हणून त्याला असं वाटलं की शेवटी जीवकही मरतो आणि पापकही मरतो, म्हणून नावामध्ये काही नाही. म्हणून गुरुजीला येऊन सांगतो, माझं नाव काही बदलू नका. अशाप्रमाणे आपलं जे काही ते कर्मावर आधारित. कर्म जर चांगलं केले, कर्म चांगले जर केले तर नाव मोठं होते. नाव कितीही चांगलं असलं आणि कर्म जर अशुद्ध असले, वाईट असले, तर नाव खराब होतो. त्या कुटुंबाचंही नाव खराब होतं, स्वतःचं नाव खराब होतं, कुटुंबाचं नाव खराब होतं, त्याच्या समाजाचं नाव खराब होतं. एवढंच नाही, त्याच्या देशाचं नावसुद्धा खराब होतं. किंवा नाव एखादं वाईट जर असेल पण तो गुणवान असेल, शीलवान असेल, विद्वान असेल, तर त्याच्या कुटुंबाचा उद्धार होतो, समाजाचा उद्धार होतो. एवढंच नाही, त्याच्या देशाचासुद्धा उद्धार होतो. अशाप्रमाणे ही कथा आहे. पहा कथा, पान नंबर 87 पहा. कथा वाचून दाखवतो, काय शब्द लक्षात ठेवायचे. 1-2 शब्द लक्षात ठेवा.
अतिथे तक्षशिलाय बोधिसत्व दिसा पामक्को आचार्य हुत्वा पच्चे मानवक साथी. पच्च 500 मानवक म्हणजे विद्यार्थी, हा शब्द अंडरलाईन करा. पच्चे मानवको 500 विद्यार्थी. म्हणते वाचसी तसे मानवको पापको, हा शब्द अंडरलाईन करा. पापको. आतापर्यंत पापक शब्द आला का कुठं? काय आपण 2 उतारे पाहिले, त्या 2 उतारामध्ये पापक नावाचा शब्द आलेला नाही, याच उतारात आला. म्हणून लक्षात ठेवायचं, पापक विद्यार्थ्याची कथा आहे. वाचायचं आहे पूर्ण उतारा वाचायचा. त्यामध्ये तुम्हाला काही शब्द दिसतात. कसे शब्द दिसतील? पापक. मानवको म्हणजे विद्यार्थी, काय होईल? मानवको. मानवको विद्यार्थी. किती विद्यार्थी आहेत? 500 विद्यार्थी आहेत. विद्यार्थी किती आहेत? 500 विद्यार्थी आहेत. बोधिसत्व तक्षशिलेमध्ये आचार्य आहेत आणि हे आचार्य 500 विद्यार्थ्यांना शिकवत होते. त्या 500 विद्यार्थ्यांमध्ये कोणता विद्यार्थी आहे? पापक. कम्मेन न व सिद्धी न नामेन. नावामध्ये काही नाही, ते आपल्या कर्मामध्ये. अशाप्रमाणे हे कथानक वाचायचं. म्हणून एक शब्द लक्षात ठेवायचा तिथं नेहमी, पापक. या उत्तरामध्ये काय लक्षात ठेवा? पापक. पहा प्रश्न उत्तर. खालील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर लिहा. इथं 8 प्रश्न दिले. प्रश्न 8 देत नाहीत, फक्त 3 प्रश्न देतात तुम्हाला. हे दोन गुणासाठी असतात. वाक्य असं तुम्हाला खालील कोणत्याही 2 प्रश्नाची योग्य उत्तरे लिहा. गुण 2. एका वाक्याला 1 गुण. 3 प्रश्न देतील, त्यातले कुठलेही 2 सोडवायचे असतात 2 गुणासाठी. पहा आपण सर्वच प्रश्न सोडू. प्रश्न पहिला, बोधिसत्व कुठे वास्तव्य करीत होते? बोधिसत्व कुठं राहत होते? उत्तर लिहा तक्षशिलेमध्ये, पहिल्याच वाक्यामध्ये. अतिथे तक्षशिला बोधिसत्व तक्षशिला. उत्तर लिहा तक्षशिलेमध्ये वास्तव्य करीत होते, राहत होते. दुसरा प्रश्न पहा, आचार्य किती विद्यार्थ्यांना शिकवित होते? पुढे येते ते शब्द तुम्हाला 500. मी सांगितलं 500, पुढे तो शब्द येतो. आचार्य हुत्वा पच्च मानवका. बघा, पच्च मानवका. मानवका म्हणजे विद्यार्थी. 500 विद्यार्थ्यांना शिकवित होते. 500 विद्यार्थ्यांना शिकवित होते. त्यामध्ये कोणत्या नावाचा विद्यार्थी होता? पुढे येते तो शब्द. यही पापकामी. काय येते? सो तस्य मानवको पापक नामेनं. पापक नावाचा एक विद्यार्थी होता. तिसरा प्रश्न काय आहे? त्यामध्ये कोणत्या नावाचा विद्यार्थी होता? पापक नावाचा. पुढे पहा, पापक इकडे ये असे कोण बोलायत होते? आचार्य बोलायत होते. पापक इकडे, पापक जा, हे काम कर, ते काम कर. आचार्य किंवा त्याचे विद्यार्थीसुद्धा, मित्रसुद्धा म्हणत होते. पुढे पहा, 5वा प्रश्न, आचार्याकडे येऊन पापक काय म्हणाला? माझे नाव अमंगल आहे, ते बदलून द्या, चांगले नाव ठेवा. माझे नाव अमंगल आहे, अपवित्र आहे, ते बदलून चांगले नाव ठेवा. 6वा, आचार्याने पापकाला काय सांगितले? तूच चांगलं नाव शोध, तूच चांगल्या नावाचा शोध घे आणि मला सांग. नंतर बा, पापकाने कोणाच्या मृत्यूची बातमी ऐकली? जीवक नावाच्या व्यक्तीची. जीवक नावाचा व्यक्ती होता, त्याच्या मृत्यूची बातमी ऐकली. जीवकाच्या मरणानंतर पापकाला काय वाटले? नावामध्ये काही नाही, कर्मामध्ये आहे. त्याला वाटलं नावामध्ये काही नाही, तर ते कर्मामध्ये सर्व काही आहे. अशाप्रमाणे 8 प्रश्न आहेत. 8 प्रश्न येत नाही, 3 प्रश्न येतात, 2 मार्कासाठी येतात. दुसरं बघ, खालील वाक्य सत्य सत्य असत्य ओळखा. इथं सुद्धा 6 वाक्य दिले. 6 वाक्य येत नाही, 3 वाक्य येतात, 2 गुणासाठी येतात. कोणतेही 2 गुण. पहिलं, तस्य मानवको पापको नामेनं नामेनं. सत्य असत्य एक एक सांगतो. सत्य असत्य. त्यातलं पहिलं तस्य मानवको पापको नामेनं नामेनं. बघा, वाक्य नंबर 3 उतारा, वाचायचा उतारा. तस्य तिसरं वाक्य दिसतं, तस्य मानवको पापको नामेनं नामेनं. बरोबर आहे, सत्य आहे पहिलं वाक्य. दुसरं मयंग नाम अमंगलम अन्य मयंग नामं करू. बरोबर आहे, माझं नाव अमंगल आहे, अपवित्र आहे, चांगलं नाव करून द्या. दुसरं बरोबर आहे. तत्त एको पुरुष कालकंग पापको नामेने. पापक नावाचा पुरुष मेला, चुकलेला आहे, असत्य आहे. चौथं, किंग नामको नामेने पुरुषोत्तरी पुच्छी. बरोबर आहे, चौथं वाक्य पाहायचं, चेक करायचं. 5वं वाक्य, जीवकोपी मरती अजीवकोपी मरती. जो जीवक आहे तोही मरण पावतो आणि अजीवक आहे तोही मरणच पावतो. बरोबर आहे. 6वं तोंग पंडित मन्यंती. चुकलेलं आहे. सत्य सत्य असत्य, सत्य सत्य असत्य. 6 वाक्य येत नाहीत, 3 वाक्य येतात. तिसरं बीट खाली रेखाजाळे पूर्ण करा. द्वैनाम. कोणते द्वैनाम नाव सांगायचे?
उतार्यामधले. एक लिहा जीवको, एक लिहा जीवको आणि दुसरं पापको किंवा पापको जीवको किंवा जीवको अजीवको, कुठलं लिहू शकता. जोड्या पहा, योग्य जोड्या लावा. पहिलं मयंग नाव अमंगल, दुसरं घ्या अन्य मे नाम करुताती, माझं नाव अमंगल आहे, दुसरं बदलून द्या, करून द्या. ब घ्या, एकला ब. दुसरं बा जीवकोपी मरती क अजीवकोपी मरती, ज्याचं नाव जीवक आहे जिवंत राहतो तोही मरण पावतो शेवटी, आणि ज्याचं नाव अजीवक आहे पाप आहे तोही मरणच पावतो. क घ्या, दुसऱ्याला क घ्या. अशाप्रमाणे हा उतारासुद्धा संपला. पापक शब्द लक्षात ठेवायचं, त्या उतारामध्ये एक एक शब्द लक्षात ठेवा. पुन्हा सांगतो पहा. सुसुमार जातं काय, वानराची कथा आहे, मगराची कथा आहे. मगर पती पत्नी वानर, त्यामध्ये सुसुमारो अनेक वेळ शब्द आलेले आहेत. उतारा जर वाचला तुम्ही तर अनेक वेळेस सुसुमारो हा शब्द दिसतो. हृदय मसंग, हृदयाचे मांस खातो. वानरेंद्र शब्द दिसतो, वानर. गंगा नदी अनेक वेळेस शब्द आलेले आहे. असे 2-4 शब्द या पहिल्या उतारामध्ये लक्षात ठेवा. दुसरा उतारा सप्तस्स पटिसाप्तस्स, त्याच्यात 2 व्यापारी, द्वै वाणिजो 2 व्यापारी, 500 लोखंडी फाळ लक्षात ठेवायचा. त्यानंतर कुट वाणिजो, वाणिजो व्यापारी, कुटील व्यापारी. त्यानंतर मुसिक म्हणजे वंदेर. हे 2-3 शब्द इथं लक्षात ठेवा. आणि एक तिसरा घेतला पहा, कम्मेनमय सिद्धीनं नामेनं, कर्मामध्ये सर्व काही आहे, नावामध्ये काही नाही. त्याच्यामध्ये पापक विद्यार्थी लक्षात ठेवा. अशाप्रमाणे आज आपण गद्याचे 3 उतारे घेतले. राहिलेले उतारे पुढील व्हिडिओमध्ये पाहू. धन्यवाद. काय अडचण वाटली मला विचारा.